सर्वात महत्त्वाची सूचना अशी आहे की आपण ज्यावेळेस नोटेशन वाजवणार आहे, नोटेशन वाजवताना जे नोटेशनमध्ये एस लिहिलेलं आहे तर ते सेकंद आहे, तर जेवढे सेकंद लिहिलेले आहेत, समजा 2दा लिहिले मग 2 सेकंद स्वर लांबवायचा, तो 3दा एस असेल तर 3 सेकंद लांबवायचा. तर त्या पुन्हा महत्वाचे आहेत. आज आपण भजनाची सुरुवात कशी करायची आहे, भजनी मंडळी भजनाची सुरुवात कशा प्रकारे करतात. जसं की कोणी श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची ज्ञानेश्वरीतील प्रथम अध्यायातील प्रथम ओवी, ओम नमोजी ज्ञानी ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सुसंविद्याय आत्मरूपा, ही ओवी आपण निवडलेली आहे. तर आज आपण तिचं नोटेशन बघणार आहे. प्रथम मी ती हार्मोनियमवर कशी वाजवायची आहे, मी नोटेशन वाजवून तुम्हाला मी दाखवत आहे. ओवीमध्ये जिथे हार्मोनियम मोकळी वाजवली जाणार आहे तिथे भजनातील माग म्हणणारी लोक जिथे मोकळे हार्मोनियम आहे तिथे म्हणतात, त्याप्रमाणे हार्मोनियम मोकळे वाजवायचे. ओम नमोजी अध्याय वेद देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश अशा प्रकारे भजनामध्ये ओवी आपल्याला प्रथम चालू करायची आहे, नंतर हे रामकृष्ण हरीला सुरुवात करायची आहे. तर आपण ही ओवी नोटेशन वाजवून कशी म्हणायची आहे ते पाहूया. रे ग नमो ग रे जी म ग रे सा अध्याय
रे 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 सा निवृत्ती रे रे दास रे मधम रे सा अवधारी तर अशा प्रकारे आपण भजनाची सुरुवात ओम नमोची अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सुसंगीताय आत्मरूपा हे ज्ञानेश्वर माऊली यांच्या ओवीने सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे नोटेशन वाजून सुरुवात करायची आहे. धन्यवाद.